मोठी बातमी समोर येते। मनोज जरांगे आज पुन्हा आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गेलेत। मनोज जरांगे यांच्याकडून काही कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले आहेत। जरांगे यांचे वकील आशिष राजे गायकवाड आणि समर्थक पांडुरंग तारक यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे। बेमुदत आणि आमरण उपोषण याची सविस्तर माहिती ही पहिल्या अर्जामध्येच दिली असताना दररोज अर्ज देण्याची सक्ती का असा सवाल या अर्जातून विचारण्यात आलाय। त्याचबरोबर कोणता कायदा हा दररोज अर्ज करायला सांगतो, सुट्टीच्या दिवशी उपोषण करू नये हे कोणता कायदा सांगतो असे सवाल देखील या अर्जामध्ये विचारण्यात आले आहेत। दरम्यान या पुढील आंदोलन उपोषण कालावधीसाठी हाच अर्ज ग्राह्य धरावा अशी आजच्या अर्जामध्ये विनंती देखील जरांगेंकडून करण्यात आलेली आहे। आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये जरांगेंच्या मार्फत अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि या अर्जामध्ये या पुढील आंदोलन आणि उपोषण कालावधीसाठी हाच अर्ज ग्राह्य धरावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। म्हणजे थोडक्यात वारंवार अर्ज करायला लावू नये अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे याच अर्जाच्या माध्यमातून की दररोज अर्ज देण्याची सक्ती का केली जाते, असं कुठे कायदा सांगतोय किंवा पहिल्या अर्जामध्ये सगळी माहिती दिली आहे। मंत्रालयाच्या परिसरामधील थेट दृश्य आपण बघतोय। मराठा आंदोलक हे मंत्रालयाच्या परिसराबाहेर जमलेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मंत्रालयाच्या परिसराबाहेर दिसतात। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने पाटील यांच्याकडे। सुस्मिता, मंत्रालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलक दिसतात। खरं तर सगळे मराठा बांधव हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने सध्या आपण जर बघितलं मंत्रालय बाजूचा जो परिसर आहे आंबेडकर चौकाच्या बाहेरच्या परिसरामध्ये हे सगळे मराठा बांधव एकत्र आलेले आहेत। एका बाजूला जर आपण बघितलं तर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संपूर्णपणे हा रस्ता बंद केलेला आहे, बॅरिकेडिंग लावलेलं आहे। दुसरीकडे मात्र या मुख्य रस्त्यावरतीच अनेक मराठा बांधव हे एकत्र आलेले आहेत, त्यांना संबोधित केलं जातंय। सकाळपासून आपण बघतो अनेक ठिकाणी मराठा बांधव आहेत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त प्रचंड आहे, बॅरिकेडिंग आहे, तरी तुम्ही थांबून आहात? नाही, आम्ही थांबलोय कशासाठी की आम्हाला वाटलं बाबा चला मुंबईला आलोय तर आपण मंत्रालय बघू, पुढे गेट ऑफ इंडिया आहे ते बघूया, सर्व काही बघून होईल। आपण शांततेत एक तर चाललंयच, आमचा उद्देश पण नाही की तिकडे जायचं आणि कालवा गोंधळ करायचं, काहीच नाही आहे। पण आम्हाला वाटलं चला कधीच नाही, ग्रामीण भागातले ते सगळे मराठवाड्यातून आलेत, पश्चिम विदर्भातून आलेत, खानदेशमधून आलेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, परत कोकणातले आहेत, की वाटलं बाबा चला फेरफटका मारून येऊ। अक्षरशः पूर्णपणे बंद केले। आम्हीच ह्या आमदार विधानसभा ह्यांना भाड्यांना आम्ही आमदार केले, त्यांना आम्ही मतदान केलेत। मी राहिला पुण्यामध्ये आहे, पुण्यातून ग्रामीण माझ्या गावी जाऊन स्वतःच्या स्वखर्चाने मतदान केलंय, तो सुद्धा इथं बघायला येत नाहीये। मोठ्या संख्येने पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे। त्यांनी सांगितले की इथं थांबू नये, तरी सुद्धा तुम्ही ज्या वेळेला एकत्र येतात काय नेमका उद्देश? उद्देश फक्त आमचा एकच आहे की आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेले 2 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची जी मागणी आहे तीच आमची गोरगरीब मराठा बांधवांची मागणी आहे। आमचं दुसरं काय असणार आहे? आणि आम्ही जी या ठिकाणी आलो आहे ते आम्ही काय उद्रेक वगैरे काय करणार आलो नाही। आम्हाला पाटलांचा आदेश आहे की शांततेत मुंबईमध्ये या आणि शांततेत तुमचं काय असेल ते मागणी करत। आपण बघतो की मागे हे मोठ्या संख्येने सगळे जे मराठा बांधव आहेत ते आलेले आहेत। आपण अगदी बघितलं प्रचंड आहे, पोलिसांनी तर मंत्रालयाबाहेर मराठा आंदोलक दिसतात। राज्यभरातून मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ग्रामीण भागातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून ते दाखल झाले आहेत। आत्ताच एका मराठा आंदोलकाशी आमच्या प्रतिनिधी बोलल्या, त्यांचं म्हणणं आहे आम्ही शांततेमध्ये मुंबई फिरतोय, कुठलाही इथे गोंधळ घालण्याचा आमचा काही तसा प्रयत्न नाहीये, मानसही नाहीये। मुंबईमध्ये आम्ही फिरण्यासाठी इथे आंदोलनाच्या निमित्ताने आलेलो आहे, त्यामुळे शांततेने आम्ही थांबलोय। तिथे घोषणाबाजी सुरू आहे। पुन्हा जाऊयात सुस्मिता भदाने पाटील यांच्याकडे। सुस्मिता, तिथे घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे। नक्कीच आपण बघतोय की हा मुख्य रस्ता या सगळ्या बांधवांसाठी अडवण्यात आलेला आहे आणि हे मराठा सेवक आता आपण बघतोय की घोषणा देत आहेत। या सगळ्यांना मंत्रालय परिसरामध्ये जाण्यापासून अडवण्यात आलेले
आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी थेटपणे रस्त्यावरतीच ते थांबलेले आहेत। सकाळपासून अनेक ठिकाणी मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळतात। मुख्य रस्त्यावरतीच आपण बघतोय की या सगळ्या बांधवांना थांबवण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आलेले हे सगळे आपण बघतोय कार्यकर्ते आहेत, मराठा सैनिक आहेत, जे मैदानात उतरलेले आहेत, मराठा सेवक आहेत की जे मैदानात उतरलेले आहेत। मंत्रालय परिसरामध्ये अडवण्यात आलेला आहे, मोठा बंदोबस्त आहे। आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने आलेलो आहोत। मुंबई आमच्या बापाची आहे, मराठ्यांची आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जर आमच्यासाठी हे रस्ते बंद करत असतील तर उद्या आम्हाला ही कायद्याची पळवाट स्वतः। तर मनोज जरांगे पाटील यांची ही थेट दृश्य बघतोय आपण। हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण गणपति बप्पा मंगलमूर्ति गणपति बप्पा मंगलमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एक मराठा वैष्णवी देवी मुख्य मंदिराचे कीर्तन होणार आहे आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे अशी माहिती समोर येते। सर्व बाबी तपासून आरक्षणाचा निर्णय घेणार असं योगेश कदम यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मुंबईतील आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची देखील काळजी घेण्यात येईल असं मोठं विधान योगेश कदम यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे असं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम करतायत। सर्व बाबी तपासून आरक्षणाचा निर्णय घेणार असं विधान सरकारकडून योगेश कदम करतायत। मुंबईतील आंदोलनाला गालबोट लागणार नाही असं मोठं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आणि आंदोलनासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्या बाबी तपासून आरक्षणाचा निर्णय घेणार अशी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आहे। तर मुंबईतील आंदोलनाला गालबोट लागणार नाही असं देखील ते म्हणाले। सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे आणि माननीय अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे की आमचा आंदोलनाला कुठलाही विरोध नाही। जरांगेजींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सगळ्या कायदेशीर बाबी बघून आपल्या देशामध्ये निर्णय घेणं आवश्यक राहील